हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण आज स्टार्ट करणार आहे आपलं एक्सरसाइज नंबर 23.2. तर ह्याच्या आधीचं तुम्ही बघितलं नसेल, हे फर्स्ट टाईम बघत असेल व्हिडिओ, तर इंट्रोडक्शन पार्ट आहे ते व्यवस्थित बघा. त्याच्यात तुम्हाला तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतील. तर एकदा कन्सेप्ट क्लिअर झालं तर आपल्याला मॅथ्स खूप इझी होणार आहे, कारण मॅथ्स इज बेस ऑन कन्सेप्ट. एकदा कन्सेप्ट शिकला तर तुम्हाला कुठलेही एक्सरसाइज इझिली सॉल्व करता येईल. तर चला स्टार्ट करूया आपलं एक्सरसाइज 23.2. तर तिथे एक डायग्राम आहे, तुम्हाला बुकमध्ये दिसेल. नवनीतचं बुक रेफर करते आहे मी, स्कॉलरशिपचं नवनीतचं बुक. तर ह्या बुकमधले क्वेश्चन्स मी प्रेफर करते आहे. तर तुम्हाला क्वेश्चन बघायचं असेल तर तुम्हाला बुक बघावं लागेल. बुक तुमच्या लोकल स्टोअरमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल. तर त्यात फर्स्ट क्वेश्चन काय आहे, एक पाय डायग्राम दिलेला आहे. द पाय डायग्राम रिप्रेझेंट द अमाऊंट स्पेंट ऑन डिफरंट स्पोर्ट्स बाय स्कूल ॲडमिनिस्ट्रेशन इन द इयर. द अमाऊंट स्पेंट ऑफ फुटबॉल इज ₹9,000. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर इथं जे डायग्राम दिलेलं आहे त्यात त्यांनी काय म्हणलेलं आहे, फुटबॉल 45 डिग्री आहे. तर 45 डिग्री त्याला त्या फुटबॉलसाठी किती खर्च झालेला आहे, ₹9,000. तर आपल्याला बघायचं आहे, त्याच्या बेसवर आता क्वेश्चन्स आपल्याला आहेत. तर फर्स्ट क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट्स. स्पोर्ट्स म्हणजे त्यात सगळ्या ॲक्टिव्हिटी मिक्स झाले. त्यात क्रिकेट आलं, हॉकी आलं, फुटबॉल, टेनिस अँड बास्केटबॉल. 1 2 3 4 5 टाईप्स ऑफ स्पोर्ट्स आहेत. तर टोटल खर्च किती आलं तर ते आपल्याला काढायचं आहे विथ द हेल्प ऑफ फुटबॉल, कारण फुटबॉलचं फक्त आपल्याला माहिती आहे 9,000. तर बघा, फुटबॉलचं 9,000 आहे, तर किती आहे 45 डिग्री. तर आपल्याला 1 डिग्रीचं खर्च काढूया आपण. मनी स्पेंट ऑन 1 डिग्री. 9,000 टोटल दिलेला आहे खर्च, डिवायडेड बाय 45 का केले मी, कारण 45 डिग्री हे फुटबॉलचं आहे. तर आपण 1 डिग्री काढायला आपण काय करतो, ह्याला डिवाइड करतो. 45 1 जा 45 2 जा 0 0. तर सिम्पल मी थोडा ट्रिक शिकवते आहे तुम्हाला, थोडंसं लॉजिक लावा. फुटबॉलचं 45 डिग्री आहे, तर 1 डिग्रीला आपल्याला ₹200 खर्च होणार आहेत, बरोबर. तर आता आपल्याला टोटल एक्सपेंडिचर आता 200 खर्च होणार आहेत. तर आपल्याला टोटल स्पोर्ट्स बघा, क्रिकेट 160 डिग्री आहे, 180 डिग्री, 35 45 12. पण टोटल किती असणार आहे, 360 डिग्रीचं ते सर्कल असणार आहे. तर 360 इंटू 200 करूया. टोटल अमाऊंट स्पेंट ऑन स्पोर्ट. तर एका डिग्रीचं तर आपल्याला खर्च कळाला 200. तर 360 डिग्रीचं पूर्ण सर्कल असणार आहे, पाय डायग्राम असणार आहे. तर 360 इंटू 200. तर 360 इंटू 200 किती झालं, 72,000. इझी आहे, सिम्पल ट्रिक यूज केले मी, जेणेकरून तुम्हाला खूप इझिली हे सॉल्व करता यायला पाहिजे. तर ऑप्शन 2 काय आहे ते करेक्ट आन्सर आहे. सिम्पल क्वेश्चन होतं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, व्हॉट इज द अमाऊंट स्पेंट ऑन हॉकी. हॉकीवर किती खर्च केलेला आहे. तर हॉकी तुम्ही इथं जर डायग्राम बघितला तर हॉकीला आहे 108 डिग्री. तर आपल्याला काय काढायचं आहे, 108 डिग्री. तर आपल्याला ऑलरेडी फॉर्म्युला माहिती आहे, जे आपण इंट्रोडक्शनमध्येही बघितलं होतं. हॉकीचं फक्त आपल्याला काढायचं आहे. तर 108 डिवायडेड बाय टोटल किती असते सर्कल, 360 इंटू 72,000. 0 0 कट, 36 2 जा 0 0. तर कुठला आन्सर करेक्ट आहे आपलं, ऑप्शन
4. टोटल आपल्याला जेव्हा एक्सपेंडिचर काढायचं असते तेव्हा पर्टिक्युलर गोष्टीचं जे कशाचं काढायचं आहे, हॉकीचं, तर त्याचं डिवायडेड बाय टोटल अमाऊंट इंटू टोटल जी डिग्री आहे आणि मल्टिप्लाय बाय टोटल जे पूर्ण स्पोर्ट्सला खर्च होणार आहे त्याचा अमाऊंट. तर हे कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला इझिली आन्सर भेटतं आहे. तर किती खर्च झालं? ₹21,600. तर हे बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. व्हॉट इज द अमाऊंट स्पेंट ऑन क्रिकेट? तर खूप इझी आहे. तुम्ही बघा, मगाशी आपण थर्ड क्वेश्चनमध्ये बघितलो 360 कशाचं आपल्याला अमाऊंट काढायचं आहे ते डिवायडेड बाय 360 इंटू 72,000. ह्यालाही सेम प्रोसिजर करायचं आहे. तर आपण डायरेक्टली मल्टिप्लाय 200 ही करू शकतो. कसं मी तुम्हाला सांगते. इथं छोटे छोटे ट्रिक जर तुम्ही यूज केला तर तुमचं टाईम सेव्ह होणार आहे. तर स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला टाईम सेव्ह करायचं आहे. तर बघा, क्रिकेटचं किती आहे तुम्ही बघितलं तर 160 आहे. 160 डिवायडेड बाय 360 इंटू 72,000. तर ऑलरेडी हे 200 तर येणारच आहे. तर डायरेक्टली 160 इंटू 200 पण करू शकतो. बघा, ऑप्शन कुठलं करेक्ट आहे आपलं? 1. खूपच सिम्पल क्वेश्चन आहे. आता इथं पण बघा, टेनिस दॅन ऑन बास्केटबॉल. तर ॲक्च्युली हे क्वेश्चन मी ऑप्शन पण ॲज इट इज लिहिलेलं आहे, पण ऑप्शनमधलं आन्सर येत नाही आहे. मे बी प्रिंट मिस्टेक असू शकतं आहे. तरी माझं काही मिस्टेक झालं असेल तर तुम्हाला हे जर आन्सर माहिती असेल तुम्हीही मला कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवू शकता. तर बघा, ह्याचं आपण आधी काय काढावं लागेल? स्पेंट ऑन टेनिसचं काढूया आधी. टेनिस किती आहे? 35. आपण डायरेक्टली 35 इंटू 200 करूया. बरोबर. 2 5 जा 35, 2 जा 70, सो 7,000. आता आहे बास्केटबॉल. बास्केटबॉलचं 12 आहे. तर डायरेक्टली 12 इंटू 200 करू शकतो आपण. दॅट इज 2,400. मी का डायरेक्टली 200 केले? कारण इथं बघा, कसंही करू दे 200च येणार आहे. कारण 360 मल्टिप्लाय बाय 72,000 करणार आहे. तर ते स्टेप फक्त मी स्किप केले. तर लक्षात ठेवा, मी डायरेक्टली 200 का घेतले तर ह्यासाठी. तर 7,000 आणि 2,400. हाऊ मच मोर अमाऊंट इज स्पेंट ऑन टेनिस दॅन बास्केटबॉल? बास्केटबॉलपेक्षा टेनिसवर किती आपण जास्ती खर्च करतो? तर हे टेनिसवर आपण किती खर्च करतो? 7,000 आणि बास्केटबॉलवर खर्च करतो 2,400. तर कितीनी जास्त करतो? तर आपण काय करू शकतो? याच्यात मायनस करतो आपण. 7,000 मायनस 2,400, 4,600 ह्याचा आन्सर येतो आहे. तर ऑप्शन आहे थर्ड आन्सर, जे करेक्ट आन्सर मागं आन्सर तुम्ही बघितला तर 2,400 आहे, बट आन्सर तर हे येत आहे. तर तुम्ही आन्सर हेच येणार आहे. तर चेक करून घ्या. तर तुम्ही हाऊ मच मोर अमाऊंट स्पेंट ऑन टेनिसला किती जास्त अमाऊंट खर्च करावं लागतं? 7,000 खर्च करावं लागतं आहे दॅन बास्केटबॉल असंच विचारले. तर हेच आन्सर बरोबर येणार आहे. तर मे बी प्रिंट मिस्टेक असू शकते, तुम्ही चेक करा. तर आपले हे 4 क्वेश्चन झालेले आहेत. आपण बघणार आहे आता नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चनसाठी दुसरा पाय डायग्राम आहे. द पाय डायग्राम शोज द पर्सेंटेज ऑफ पर्सन्स अकॉर्डिंग टू द ब्लड ग्रुप. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर इथं आपल्याला पर्सेंटेज दिलेला आहे. तर आता काढायचं आहे आपल्याला काय? टोटल डिग्री काढायचं आहे. जर सेंट्रल अँगल काढायचं आपल्याला. व्हॉट इज अ सेंट्रल अँगल फॉर ब्लड ग्रुप ओ? ओसाठी काय अँगल असणार आहे? तर सिम्पल आहे. सेंट्रल अँगल कसं काढतो आपण? थीटाने डिनोट करतो. ह्याचा आन्सर बघूया आपण. थीटाने डिनोट करतो सेंट्रल अँगल इक्वल टू कुठलं काढायचं आहे आपल्याला? ब्लड ग्रुप ओ. ओ किती आहे? 45%. तर जेव्हा पर्सेंटेज असते आपण डिवायडेड बाय 100 करतो. 45/100 मल्टिप्लाय बाय. तर इथं बघा 167 टोटल किती आहे? तर टोटल मल्टिप्लाय बाय 360 हे आपण ऑलरेडी इंट्रोडक्शन पार्टमध्ये बघितलेलं होतं.
कारण टोटल सर्कल असं 360 डिग्रीचं आहे आणि आपल्याला डिग्री काढायचं आहे. पर्सेंटेज काढून आपल्याला डिग्रीमध्ये फॉर्म करायचं आहे, राईट. तर बघा इथं इझिली डिवाइड होतं. 520 जा 5 7 जा 2 जा अँड देन 4 5 जा 4 1 जा 4 8 जा 5 1 जा 5 9 जा 18 9 जा 162 डिग्री. कारण हे ऑलरेडी फॉर्म्युला इंट्रोडक्शनमध्येही बघितलं आपण सेंट्रल अँगल कसं काढतो. तर ऑप्शन 3 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. सेम तसंच करायचं आहे आपल्याला पुढं. आता ए ग्रुपचं काढायचं आहे. आता ए ग्रुप किती आहे बघा. ए ग्रुप आहे 20%. तर आपल्याला 20%चं काढायचं आहे. 20/100 मल्टिप्लाय बाय 360, राईट. 0 कट 0 कट 0 कट, हे 2 0 हे 2 0 कट, 36 2 जा 72 डिग्री. तर ऑप्शन आहे आपलं सेकंड आन्सर इज द राईट आन्सर. तर आता ग्रुप ए बीचं काढायचं आहे. ग्रुप ए बी किती आहे बघा. ग्रुप ए बी आहे 5%. 5/100 इंटू 360. 0 0 will get cut. 5 1 जा 5 2 जा 2 1 जा 2 18 जा. So answer is 18 degree. That is option 1. खूपच इझी क्वेश्चन्स आहेत. हे जे ग्राफ लेसन आहे हे तुम्हाला खूप इझी होणार आहे. तर अशा टाईपचे जे इझी क्वेश्चन्स आहेत ते तर मार्क तुम्हाला घालवायचं नाही आहे. जे वेटेज आहे जेव्हा आपल्याला आता हे सिलेबस कंप्लीट होईल तर मे बी 15 फेब्रुवारीपासून आपण लाईव्ह क्लासेस चालू करतो आहे, रिव्हिजन क्लासेस चालू करतो आहे. तर तेव्हा मी प्रत्येक लेसनचं जेव्हा रिव्हिजन घेते तेव्हा त्या लेसनचं वेटेज किती आहे तेही मी तुम्हाला सांगते. ते वेटेज किती असणार आहे त्याप्रमाणे आपण त्याचा स्टडी करूया. आणि जे इझी लेसन्स आहेत ते सपोज 5 मार्कचं ते क्वेश्चन येणार असेल तर ते 5 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे. ह्याच्यावर तुमचं प्रयत्न असायला पाहिजे. म्हणून इझी आहे म्हणून इग्नोर करू नका. त्याचेही फुल मार्क्स तुम्हाला मिळाला पाहिजे. कारण स्कॉलरशिप आपण तयारी करतो आहे तर माझा प्रयत्न हाच असणार आहे की तुम्हाला स्कॉलरशिपला चांगले मार्क पडायला पाहिजे. ओके स्टुडंट. तर हे बघितलं आपण सेकंड क्वेश्चन. तर पुढे जाऊया. ओके स्टुडंट. तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. द पाय डायग्राम रिप्रेझेंट द पर्सेंटेज ऑफ मार्क्स आउट ऑफ 600 ऑब्टेन बाय स्टुडंट इन अन एक्झामिनेशन. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर हे एका स्टुडंटचं मार्क्स आहेत ते डिग्रीमध्ये दिलेलं आहे. तर मॅथ्सचं त्याला 120 डिग्री आहे, सायन्सला 90 डिग्री, 78 डिग्री, 72 डिग्री असे 4 सब्जेक्टचे मार्क्स दिलेले आहेत. तर आउट ऑफ किती आउट ऑफ आहे तर ते 600 मार्क्स आउट ऑफ आहे. तर आपल्याला काय करायचं आहे किती स्कोअर केलं आहे त्यांनी प्रत्येक सब्जेक्टमध्ये ते क्वेश्चन्सवर आन्सर आपल्याला काढायचं आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट इज द मॅक्झिमम मार्क्स स्कोर्ड बाय हिम. तर मॅक्झिमम मार्क्स तो स्कोअर केला आहे मॅथ्समध्ये. तर मॅथ्स आहे 120 डिग्री. मॅक्झिमम मार्क्स तो स्कोअर केलेला आहे मॅथ्समध्ये दॅट इज 120 डिग्री. तर आपल्याला त्याचं काय काढायचं आहे किती स्कोअर केलं आहे मॅक्झिमम मार्क्स. तर काय करू शकतो आपण 120 डिवायडेड बाय टोटल आउट ऑफ किती आहे टोटल मार्क्स ऑब्टेन 120 आउट ऑफ पूर्ण सर्कल कितीचं आहे 360चं 360 डिग्रीचं आहे आणि मल्टिप्लाय बाय 600. तर जसं आपण फर्स्ट क्वेश्चन सॉल्व केलं होतं तसंच आहे. 0 0 कट, 12 1 जा 12 3 जा 3 1 जा 3 2 जा 0 0. मॅक्झिमम मार्क्स किती स्कोअर केलं त्यांनी. हाऊ मच मॅक्झिमम मार्क्स स्कोर्ड 200. ओके. इझिली सॉल्व केलं आपण. नेक्स्ट मार्क्स स्कोर इन मॅथ्स दॅन सायन्स. अगेन इथं मॅथ्सचं ऑलरेडी मार्क्स आपल्याला माहिती आहे. मॅथ्सचं आहे 200. तर आपण सायन्सचं काढूया. सायन्सचं किती आहे डिग्रीमध्ये बघा. सायन्स सब्जेक्टचं आहे 90. सो 90/360 इंटू 600. 0 0 कट, 9 1 जा 9 4 जा 4 1 जा 4, 2 रिमेनिंग, 5 जा 1 4 1 जा तर इथे येणार आहे 50 डिग्री. ओके. इथं आलं 150 डिग्री.
हे झालं सायन्सचं मार्क. तर क्वेश्चन काय नीट वाचा. हाऊ मेनी मोर मार्क्स डज मॅथ्स हॅव. मॅथ्सला 200, मॅथ्सला आहे 200, ह्याला आहे 150. सो 200 मायनस 150 दॅट इज 50. किती मार्क्स जास्त पडले मॅथ्सला? 50 मार्क्स. नेक्स्ट स्कोर इन मराठी. तर मराठीला किती मार्क आहेत? 72. 72 अपॉन 360 इंटू 600. राईट. तर किती येणार आहे? 72 36. आता डायरेक्टली 36 1 जा करू शकतो. 36 1 जा, 36 0 जा, 36 2 जा, 2 1 जा, 2 5 जा, 5 1 जा, अगेन किती येणार आहे बघा. 5 1 जा 5, 5 2 जा, तर किती मार्क्स आलेला आहे आपलं? 120 मार्क्स. तर ऑप्शन कुठलं करेक्ट आहे? ऑप्शन 4. हेही सिम्पलच क्वेश्चन होते. फक्त मीनिंग समजून घ्या आणि सॉल्व करा. तुम्ही इझिली सॉल्व करू शकता. तर आपल्याला स्कॉलरशिपला इझी बनवायचं आहे आणि असंच पुढे जायचं आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 4th वन क्वेश्चन काय आहे. The pie diagram represents 540 samplings planted by the students of Standard 5th on Environmental Day. Study it and answer the following questions. तर बघा एक अगेन पाय डायग्राम दिलेला आहे. 540 सॅम्पलिंग्स आहेत टोटल. तर बबूलचं 80 डिग्री आहे, पिपलचं 50 डिग्री, अशोकाचं 90 डिग्री, बनियन ट्रीचं 140 डिग्री. डिग्रीमध्ये दिलेलं आहे आपल्याला. अगेन त्याचं किती नंबर ऑफ सॅम्पलिंग आहेत ते काढायचं आहे. हाऊ मेनी सॅम्पलिंग्स. तर फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी सॅम्पलिंग्स वर अशोका वर प्लांटेड. तर अशोका 90 डिग्री आहे. सिम्पल क्वेश्चन आहे, जसं आपण आधीचे सोडवलं तसंच. 90 डिग्री अशोकावर प्लांटेड, टोटल 360 डिग्री, मल्टिप्लाय बाय टोटल सॅम्पलिंग्स किती आहेत? 540. ओके, सिम्पल. अगेन वी डू कॅल्क्युलेशन करायचं आहे. 9 1 जा, 9 4 जा, 4 1 जा, 4 1 जा 4, 4 3 जा 12, 2 रिमेनिंग 135 इज द आन्सर. म्हणजे टोटल अशोकाचे किती प्लांट केलेलं आहे? 135. तर ऑप्शन कुठलं करेक्ट असणार आहे आपलं? फर्स्ट ऑप्शन करेक्ट आन्सर असणार आहे. तर नेक्स्ट बघूया, टोटल नंबर ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम सॅम्पलिंग्स प्लांटेड. तर ह्याच्यात मॅक्झिमम आणि मिनिमम सॅम्पलिंग आहेत. व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ मॅक्झिमम अँड मिनिमम. तर मॅक्झिमम बघा कुठले आहे? 140. मॅक्झिमम 140 आहे बनियान ट्री आणि सॅपलिंग्स. त्याच्यानंतर मिनिमम आहे 50. सो आपण काय करणार आहे? 140 प्लस टोटल नंबर म्हणलेत. तर मॅक्झिमम सॅम्पलिंग आहे 190 प्लस मिनिमम सॅम्पलिंग आहे 140 50. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे? टोटल नंबर. सो आपण ह्याला प्लस करूया. 140 प्लस 50 190. तर आपल्याला ह्या 190 सॅम्पलिंग्सचं नंबर काढायचं आहे. तर काय करायचं आहे? पुढं कॅल्क्युलेशन पार्ट राहत आहे फक्त. 190 360 मल्टिप्लाय बाय किती आहे? 540. राईट. तर अगेन रिमेनिंग कॅल्क्युलेशन पार्ट. टू 3 जा, 2 9 जा 18, 1 रिमेनिंग 2 5 जा, अगेन 3 1 जा, 3 3 जा. तर आन्सर येणार आहे 3 5 जा 15, 3 9 जा 27, 28, 285. ओके,
दिस इज द आन्सर. इझी होतं. नेक्स्ट, हाऊ मेनी सॅपलिंग्स ऑफ बबूल वर प्लांटेड. बबूलचं किती आहे बघा, पाय डायग्राम तुम्ही बघू शकता. बबूलचं आहे 80 डिग्री. सो 80/360 मल्टिप्लाय बाय 540. जर फक्त आता कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. 0 0 कट, 6 6 जा, 6 9 जा, अगेन 2 3 जा, 2 4 जा, 2 0 जा, अगेन 3 3 1 जा, 3 3 जा, 120. तर ऑप्शन कुठला बरोबर असणार आहे आपला? ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. हेही अगेन इझी क्वेश्चन होते. प्रॉपर रीड करा आणि सॉल्व करत जरा. तरी बघून घ्या. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर नेक्स्ट वन क्वेश्चन बघूया आपलं काय आहे. द फॉलोइंग pie diagram shows the monthly expenses of family on different items. If the monthly income of family is rupees 23,400, the answer the following question. सो त्यात त्यांनी 4 डिव्हिजन केलेलं आहेत. ए इज फॉर एज्युकेशन, बी इज फॉर मिसेलियन एक्सपेन्सेस, सी इज फॉर क्लोथिंग, डी इज फॉर फूड ग्रेन. तर त्या सर्कलमध्ये चार्ट दिलेला आहे. त्या बेसिसवर आपल्याला क्वेश्चन विचारतात. तर 2018ला हे क्वेश्चन आलेलं होतं. फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज द टोटल एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन. तर एज्युकेशन इज ऑलरेडी दिलेलं आहे 50 डिग्री. ओके, इथं सॉल्व करूया आपण. 50 डिग्री दिलेलं आहे. टोटल आपलं जे चार्ट ते सर्कल आहे ते 60 डिग्रीचं आहे. मल्टिप्लाय बाय किती आहे टोटल फॅमिलीचं इन्कम किती आहे 23,400. तर आपल्याला काय करायचं आहे, एक्सपेंडिचर ऑन एज्युकेशन, एज्युकेशनवर किती खर्च होत आहे. ओके, तर इथं कॅल्क्युलेशन पार्ट आहे. 0 0 कट, अगेन जर इथं कॅल्क्युलेट करत गेलो आपण 2नी करू शकतो. 36 आहे. तर आन्सर काय आलेलं आहे आपलं ₹3250. तर एज्युकेशनवर किती खर्च होणार आहे 3250. ओनली कॅल्क्युलेशन पार्ट होतं आणि आपण सॉल्व केलं. तर नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मच मोर एक्सपेन्सेस आर इन्कर्ड ऑन फूड ग्रेन्स दॅन क्लोथिंग. फूड ग्रेन्सला किती जास्त एक्सपेन्सेस लागणार आहे क्लोथिंगपेक्षा. तर आपल्याला इथं फूड ग्रेनचंही व्हॅल्यू काढावं लागेल आणि क्लोथिंगचंही व्हॅल्यू काढावं लागेल. राईट, आधी आपण काढूया फूड ग्रेन. तर फूड ग्रेन किती आहे बघा, किती डिग्री आहे फूड ग्रेन. डी इज फॉर फूड ग्रेन 144. तर आपण फूड ग्रेनचं कॅल्क्युलेशन करूया. 144/360 इंटू 23400. आता इथं बघा परत एवढं सगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही आहे. आपण डायरेक्टली 365 जा डायरेक्टली करू शकतो, कारण 50 × 65 केल्यावर काय आलेलं आहे हे आन्सर आलेलं आहे. तर डायरेक्टली आपण काय करू शकतो 65 अँड मल्टिप्लाय दिस बोथ 144 × 365. तर आन्सर येणार आहे. ओके, तर आपण पुढं जाऊया. नेक्स्ट फूड ग्रेन नंतर क्लोथिंगचं बघूया. क्लोथिंग काय आहे बघा. क्लोथिंग इज सी इज फॉर 76. राईट, तर आपण 76 करून 23400 65 तेच येणार आहे. तर 76 × 65 मिनटं. तर ह्याचा आन्सर येणार आहे 4940. ओके,
तर जेव्हा आपण आता क्वेश्चन बघा, ह्याचा आन्सर आलेला आहे 9360, ह्याचा आन्सर आलेला आहे 49640. हे काय आहे, हाऊ मच मोर एक्सपेन्सेस. फूड ग्रेन्सला किती जास्त एक्सपेन्स लागणार आहे क्लोथिंगपेक्षा, म्हणजे आपल्याला हे सबट्रॅक्ट करावं लागेल. तर आन्सर काय येणार आहे, ₹4420. दॅट इज ऑप्शन 4 इज द राईट आन्सर. तर स्टुडंट्स बघितलं, ह्याच्यासोबत आपलं 23.2 कंप्लीट झालेलं आहे. खूप इझी लेसन आहे. ह्याचे मार्क्स तुम्हाला सोडायचे नाही आहेत. ह्याच्यात तुम्हाला फुल मार्क्स पडायलाच पाहिजे. तर इझी क्वेश्चन आहे म्हणून इग्नोर करू नका, ह्याचाही प्रॅक्टिस करा. आणि फर्स्ट टाईम बघत असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण 15 तारखेपासून आपण रेग्युलरली लाईव्ह क्लासेस घेणार आहे ऑन रिव्हिजन. स्कॉलरशिपचे सगळे रिव्हिजन क्लासेस आपण घेणार आहे. तर तुम्ही सबस्क्राईब जर केला तर लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. आणि तुमच्या फ्रेंड्सलाही शेअर करा, कारण आपण रिव्हिजन लवकर स्टार्ट करणार आहे. आणि काही क्वेरीज असतील, काही कधी काय होतं शिकवताना, कधी स्पेलिंग मिस्टेक होऊन जातं शिकवताना, कधी कॅल्क्युलेशनमध्ये पण गडबड होऊन जातं आहे. तर काही चुकलं असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, आपण ते सॉल्व्ह करूया. आणि टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा, कारण तिथंही तुमचे क्वेरीज सॉल्व्ह केले जातात. प्रॅक्टिस करत राहा, की प्रॅक्टिस. थँक्यू.